चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत. एक महत्त्वाचा डाऊट असतो विद्यार्थ्यांचा, तो आपण डिस्कस करूयात. खूप डिटेल मध्ये पाहूयात की सर करंट अफेअर 2025 च्या नवीन पॅटर्न नुसार आपण कशा पद्धतीने प्रिपेअर करू शकतो. कारण बरेच विद्यार्थी 2025-2026 साठी प्रिपेअर करतायत आणि 2025 राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे, नवीन पॅटर्न असणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा डाऊट राहतो की सर कशा पद्धतीने आपण करंट अफेअरला अप्रोच केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण करंट अफेअरच्या नोट्स काढल्या पाहिजेत आणि आपण कोणते सोर्सेस रेफर केले पाहिजेत. तो आपण पद्धत पाहूया करंट अफेअरच्या अभ्यासाची, आपण सोर्सेस पाहूया अभ्यासाचे काय असले पाहिजेत आणि आपण मेथड पाहूया रिव्हिजनची काय असली पाहिजे. लेक्चर शेवटपर्यंत करा. नवीन पॅटर्न नुसार जर तुम्ही तयारी करत असाल आणि करंट अफेअर संदर्भात तुमचा डाऊट असेल तर या लेक्चरच्या शेवटपर्यंत तुमचा तो डाऊट क्लिअर झालेला असेल आणि आपल्याला समजलं असेल की करंट अफेअर कशा पद्धतीने आपण प्रिपेअर करू शकता. सो सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. सुरुवातीला काही इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांना देऊयात. जर आपण नवीन पॅटर्न नुसार म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार 2025 च्या दृष्टीने तयारी करत असाल आणि आपल्याला एखादी बॅच हवी असेल, तर आपल्याला गायडन्स हवा आहे, एका स्ट्रक्चर्ड वेने अभ्यास करायचा आहे, तर आपण आपली यशोदय बॅच जी आहे प्लॅटफॉर्मवरती, ती यशोदय बॅच जॉईन करू शकता. 2025 च्या नवीन पॅटर्न नुसार ही मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे, कारण नवीन पॅटर्न नुसार सर्व लेक्चर्स, सर्व नोट्स, पीडीएफ, मॉक टेस्ट, व्हिडिओ कोर्सेस या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. त्यासोबत तुम्हाला पुस्तके पाठवली जातात, म्हणजे पुस्तके तुम्हाला घरपोच पाठवली जातात आणि मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला या बॅच मध्ये मिळतो. तर या सर्व फीचर्ससह ही मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच तुम्हाला पाहायला मिळते. जर तुम्हाला ही बॅच एनरोल करायची असेल आणि मॅक्सिमम डिस्काउंट मिळवायचं असेल तर आपला कोड तुम्ही यूज करू शकता कॅपिटलमध्ये अनिकेत. या फी वरती तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आपल्या या कोड नुसार मिळून जाईल, तुम्ही एनरोल करू शकता. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल आणि कंबाईन मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल, सारथी बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, तर इथेही आपला कोड यूज करू शकता. तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती आता मिळून जाईल. जर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा आणि डीएनए बाय अनिकेत जाधव असं सर्च करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मिळून जातील. तुम्ही जॉईन करू शकता. सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातात. सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. त्यासोबत एक लास्ट पॉइंट, जर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन नसाल, व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल किंवा कोणत्याही ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, तर हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. आता स्क्रीनशॉट घ्या. लेक्चर झाल्यानंतर व्हॉट्सअपला मला या नंबरवरती मेसेज करा की सर मला ग्रुपला ऍड करा, मी ग्रुपला ऍड करून देईल. सुरुवात करूया. की सर मग करंट अफेअर संदर्भात सर्वात पहिल्यांदा आपल्याला काही बेसिक गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. आम्ही 2025 च्या नवीन पॅटर्न नुसार तयारी करतोय. तर आत्ताच्या करंट अफेअर मध्ये आणि 2025 च्या करंट अफेअर मध्ये काही चेंजेस आहेत का? म्हणजे हा सर्वात पहिला प्रश्न पडतो, तो आपण पहिला प्रश्न क्लिअर करूया की सर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे करंट अफेअर्स आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे करंट अफेअर्स यामध्ये डिफरन्स आहे का? तर येस सर, याचं उत्तर आहे येस. डिफरन्स आहे, 100% डिफरन्स आहे. पण मग आपण ड्रास्टिक चेंज करायचं का आपल्या अभ्यासामध्ये? तर तसंही नाहीये. आपल्याला प्रिलिम्स साठी करंट अफेअर कव्हर करावे लागतात, हा मुद्दा आपण विसरता कामा नये. कारण काय होतं की आपण बसतो सर नवीन पॅटर्न नुसार करंट अफेअर कव्हर करायचे आहेत, नवीन पॅटर्न साठी करंट अफेअर मला पाहिजे आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार मला पाहिजे आहेत. पण आपण हे विसरून जातो की आपल्याला प्रिलिम मध्ये जे 15 प्रश्न येतात ते अजूनही येणारच आहेत. तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे करंट अफेअर सोडायचे नाहीयेत. फक्त आपल्याला त्याच्यासोबत काही गोष्टी आता एक्स्ट्रा कराव्या लागतील. हा पहिला मुद्दा. तो जे तुमचा अभ्यास करंट अफेअरचा आतापर्यंत चालू होता तो तसाच चालू ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये ऍडिशन करायची आहे काही गोष्टींची आणि ती ऍडिशन कशी करायची ते लेक्चर आता मी त्यासाठीच घेतोय. बरोबर. सो सर्वात पहिला मुद्दा की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला विसरायचं नाही. ते प्रिलिम्सला 15 प्रश्न आपल्याला आहेत, ते आहेतच. त्याच्यामध्ये काही चेंज नाहीये. आपण मेन्स साठी करंट अफेअर कसं केलं पाहिजे याबद्दल बोलतोय. बरोबर. कारण तिथं करंट अफेअरचा रोल येऊ शकतो स्टॅटिक मध्ये आणि मग आपल्याला काय करावे लागेल? अपडेट्स कराव्या लागतील. बरोबर. तर मग त्या कशा करायच्या? त्याचं सर्वात बेस्ट उत्तर आहे लेक्चर. रोज सकाळी 9 वाजता आपण डेली न्यूज अनालिसिसचं लेक्चर घेतो आणि या लेक्चरमध्ये मी पूर्ण प्रयत्न करतो की सर्व अँगलने म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने आपल्याला करंट अफेअर कव्हर करता येतील. तुम्ही ते लेक्चर पहा, तुम्हाला समजून जाईल की त्या लेक्चरमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आपण कव्हर करत असतो त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे न्यूज असतात, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे न्यूज देखील असतात. तर या दोन्ही गोष्टी आणि जसं जसं आता पुढे जाऊ आपण त्या पद्धतीने अजून गोष्टी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी ऍड करणार आहोत, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न सहित. बरोबर.
सो लेक्चर तुम्हाला जर पॉसिबल असेल, मी म्हणत नाही की सर लेक्चर कराच, पण जर शक्य असेल तर सकाळी 9 वाजता अनेक विद्यार्थी लेक्चर करतात, आपणही करू शकता. बरोबर? हे जे डीएनएचं लेक्चर आहे, हे सकाळी 9 वाजता तुम्हाला पाहायला मिळतं. या लेक्चरमध्ये कसं होतं, गोष्टी सिंपल होऊन जातात, सिम्प्लिफाय होऊन जातात. बरोबर? आणि याच्यामुळं ज्या गोष्टी रीड करताना कदाचित तुम्हाला 1 तास लागू शकतो, लेक्चर केल्यामुळं तुम्हाला कदाचित ती गोष्ट 10 ते 15 मिनिटांमध्ये समजू शकते. अँगल समजून जातात. लेक्चरचा फायदा काय होऊ शकतो तुम्हाला हे सांगतो बघा. जर तुम्ही YouTubeला लेक्चर असतं बरं का, ते फ्री लेक्चर असतं. सर्वांसाठी मोफत असतं, बरोबर? जर तुम्ही लेक्चर केले, तर एखादी गोष्ट जी आपण म्हणतो ना, की डिकोड केली जाते, ती गोष्ट डिकोड करण्यामध्ये कदाचित आपले अँगल कमी पडतात, आपली जी समज आहे ती कमी पडते. पण लेक्चरमध्ये कदाचित ते अँगल आपल्यासाठी लगेच ओपन होऊन जातात. मी जर एखादी गोष्ट सांगितली, की एक न्यूज आहे, एक योजना आहे, तुम्हाला ती या अँगलने कव्हर करायची आहे, तर ते अँगल तुम्हाला रेडीमेड समजून जातात. जर तुम्ही स्वतः आता बघा, असं नाही की सर मग आम्हाला समजलं पाहिजे, आम्ही एक्झाम देणार आहे, तुम्ही एक्झाम देणार नाहीये, बरोबर? योग्य आहे. पण लेक्चरमधून त्या गोष्टी इम्प्रूव्ह करा. कदाचित आज एका न्यूजमध्ये तुम्हाला ती गोष्ट समजली, उद्या एखादी दुसरी न्यूज तुमच्या समोर आली, तर तुम्हाला या लेक्चरमुळं कदाचित त्या न्यूजमध्ये तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. तुम्हाला वेगवेगळे अँगल ओपन होऊ शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कव्हर करण्यामध्ये थोडंसं सोपं जाईल. तो त्या गोष्टीसाठी तुम्हाला सगळं येणार आहे. नो डाउट सर तुम्ही ते कव्हर करू शकता. पण काही गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. त्यासाठी लेक्चरमधून तुम्ही ते अँगल समजून घेऊ शकता आणि ते न्यूज कव्हर करू शकता. दुसरा पॉइंट नोट्स. तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स बनवायच्या आहेत. आत्तापर्यंत कसं चालू होतं बघा, की सर आपण काय करायचो, पुस्तक घ्यायचो करंट अफेअरचं, 1 वर्षाचं एकदाच वाचून काढायचो आणि परीक्षा द्यायचो, मार्कही पडायचे. पण आता ती गोष्ट लागू होणार नाही. प्रिलिम्सला होईल ऑफकोर्स, पण मेन्सला नाही. मेन्ससाठी तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत, हँड रिटन नोट्स. तर मग कशा बनवायच्या हँड रिटन नोट्स? समजा सगळंच लिहायचं का? तर नाही. लेक्चरमध्ये आपण पीडीएफ हे जे आहे, त्या नोट्स आपण प्रोव्हाईड करतो डिजिटल फॉर्मॅटमध्ये. त्या नोट्स तुम्हाला मिळतीलच. पण तुम्ही काय कराल, की एखादी न्यूज असेल, ओके. एखादी न्यूज असेल, त्या न्यूजचं तुम्ही मध्ये टायटल टाकलं. आता आपण डिस्कस केलेली आहे सुकन्या समृद्धी योजना, बरोबर? आजच्या लेक्चरमध्ये. तर सुकन्या समृद्धी योजनेबद्दल तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगितलं. तुम्ही काय कराल, या योजनेला ओव्हरऑल काय कराल लिहून म्हणजे याचे जे पॉइंटर आहेत ते पाय चार्टमध्ये लिहाल किंवा तुम्ही त्याला फ्लो चार्टमध्ये लिहाल. जसं की ही योजना 22 जानेवारी 2015 ला सुरू झालेली आहे. ही योजना जी आहे ती बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेअंतर्गत सुरू झालेली आहे. बरोबर? ही योजना एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. बरोबर? तर असे जे पॉइंटर्स असतील, ते पॉइंटर्स तुम्हाला तुमच्या फ्लो चार्टमध्ये मिळून जातील आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन कराल, त्यावेळेस हे पॉइंटर्स तुम्हाला खूप मदत करतील. तुम्ही स्वतः लिहिलेले असतील तर. कारण तुम्हाला माहीत असेल, मी कोणत्या पेजवरती काय लिहिलेलं आहे, मला कुठं काय पॉइंट्स येणार रिव्हिजनमध्ये, हे सगळं तुम्हाला समजून जाईल. तर रिव्हिजन करताना पुस्तकापेक्षा तुमच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला जास्त मदत करतील आणि तुमचा स्वतःचा वैयक्तिक डेटा तयार होऊन जाईल. तुम्हाला एक सेपरेट तुमच्याकडे एक डेटा तयार होऊन जाईल, एक पुस्तक किंवा एक वही तयार होऊन जाईल. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो डेटा आहे तो तुम्ही मेन्समध्ये इम्प्रूव्ह करू शकता. कारण लक्षात ठेवा, मेन्समध्ये सर हे कुठं कामाला येईल त्याबद्दल मी आता सांगणार आहे तुम्हाला. कारण हे सगळं सर युटिलाइज करायचं कुठं हे समजलं पाहिजे. हे सगळं करू आपण, नोट्स काढू, लेक्चर करू, सर्व काही करू. पण याचा वापर होणार कुठं आहे ते सांगा. त्याचा वापर होणार आहे बघा अभ्यासक्रमाबरोबर म्हणजे सिलॅबस बरोबर चालू घडामोडी आपल्याला लिंक करायच्या आहेत म्हणजे जोडायच्या आहेत. मग सर करंट अफेअर हा सेगमेंट राज्यसेवा मेन्सच्या नवीन सिलेबसमध्ये डायरेक्ट मेन्शन केलाय का? तर कुठंच नाहीये. एकाही पॉइंटला तुम्हाला चालू घडामोडी नाहीये. फक्त चर्चेमधल्या काही घडामोडी कव्हर करा असं त्यांनी सिलेबसमध्ये पॉइंटरमध्ये दिलेले वरती, बरोबर? पण असं नाही की सर राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी असा कुठलाही सिलेबस दिलेला नाहीये. मग सर हे सगळं करायचं कशासाठी जर सिलेबसमध्ये नसेल तर? हे का करायचं सांगतो बघा. की समजा एखादी न्यूज आहे, ओके. पॉलिटीचा तुम्ही अभ्यास करताय. पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्ही आर्टिकल 44 चा स्टॅटिकमध्ये अभ्यास कराल. काय आर्टिकल 44? युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, बरोबर? याचा तुम्ही स्टॅटिकमध्ये अभ्यास करताय GS2 साठी. पण करंट अफेअरमध्ये एक न्यूज आली. करंट अफेअरमध्ये न्यूज आली, की उत्तराखंड राज्याने एक विधेयक पारित केलं आणि या विधेयकाने त्या राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बरोबर? ही करंट अफेअरची न्यूज आहे. मग तुम्हाला ते प्रश्न विचारताना काय करतील माहितीये? म्हणजे प्रश्न कसे लिंक होतात करंट अफेअर बरोबर ते सांगतो. तुम्हाला फक्त युनिफॉर्म सिव्हिल कोड वरती प्रश्न नाही येणार. तुम्हाला प्रश्न काय येईल?
की उत्तराखंड राज्यानं अलीकडेच एक विधेयक पारित केलं युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भात. तर त्याच्याबद्दल माहिती लिहून तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे ते स्पष्ट करा. आता असा प्रश्न आल्यानंतर फक्त युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे हे लिहावं लागत नाही. ते तर लिहावं लागणारच आहे. पण फक्त तेवढंच नाही लिहायचं आपल्याला. आपल्याला उत्तराखंडचा रेफरन्स द्यावा लागेल. उत्तराखंड राज्याचं युनिफॉर्म सिव्हिल कोड बरोबर काय कनेक्शन आहे? त्यांनी का लागू केला? त्यांनी बाकी राज्यांनी का नाही केला? त्या राज्यामध्ये विशेष काय गोष्टी आहेत? त्यांनीच का लागू केला? ओडिसाने का नाही केला? छत्तीसगडने का नाही केला? कारण त्या राज्यामध्ये ट्रायबल पॉप्युलेशन आहे. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड देशभरामध्ये अजून का लागू नाही झाला? कारण सर्वात महत्वाची गोष्ट मध्ये येते ट्रायबल्स, आदिवासी लोकांचे फंडामेंटल राईट कलम 29 आणि कलम 30. ओके. आता हे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल, कारण आर्टिकल 44 हे एक डीपीएसपी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे आणि ते लागू केलंच पाहिजे असं काही बंधन नाहीये. नॉन जस्टिसिएबल आहे, नॉन एन्फोर्सेबल आहे. लक्षात ठेवा डीपीएसपी. राज्याला वाटलं तर ते करू शकतात. पण फंडामेंटल राईट्स आर्टिकल 29-30 जस्टिसिएबल आहे. म्हणजेच तुम्ही ते सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन लागू करून घेऊ शकता जर त्याचं व्हायोलेशन झालं तर. तसं डीपीएसपी तुम्ही म्हणू शकत नाही की हे लागू करा म्हणून. ती राज्याची मर्जी आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला आता आर्टिकल 44 लागू करायचं असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचा असेल, तर त्यांनी आदिवासींचे अधिकार हे व्हायोलेट केले जातील किंवा त्याला आपण म्हणूया की काढून घेतली जातील. पण आदिवासींचे अधिकार हा तर फंडामेंटल राईट आहे. मग ज्यावेळेस तुमच्या समोर फंडामेंटल राईट आणि डीपीएसपीचा वाद निर्माण होईल ना, त्यावेळेस फंडामेंटल राईट कधी पण स्ट्रॉंग ठरतील आणि ह्याच्यावरती भरपूर सुप्रीम कोर्टचे खटले आहेत. बरोबर? जिथं फंडामेंटल राईट हे प्रिव्हेल करतील म्हणजेच सुप्रीम ठरतील, नॉट डीपीएसपी. तुमचं आर्टिकल 44 डीपीएसपी आहे म्हणून ते देशभरामध्ये लागू होत नाहीये. हे सगळं कधी समजेल? ज्यावेळेस तुम्ही स्टॅटिक प्लस करंटला लिंक कराल त्यावेळेस समजेल. मग हा उद्देश आहे करंट अफेअरचा अभ्यास करण्याचा आणि हा उद्देश आहे लिंक करण्याचा सिलेबस बरोबर. मग सर सगळेच करंट अफेअर पाठ करत बसू का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार? तर अजिबात नाही. मी तेच सांगितलं की जे करंट अफेअर्स सिलेबसला लिंक होतील ते पाठ करायचे. जे सिलेबस मध्ये असेल ते पाठ करायचे. युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे सिलेबसमध्ये, जीएस 2 मध्ये. युनिफॉर्म सिव्हिल कोड आता चर्चेमध्ये आला, लगेच लिंक करून टाकायचं बरोबर. तर हे पॉइंट सांगायचे होते मला की या पॉइंट या अँगलने जर अभ्यास केला तर तुम्हाला समजेल आणि तुम्ही जास्त लोड घेण्याचं कारण नाहीये. कारण आपण इथं बसलेलो आहोत बरोबर. आपण ते कव्हर करून घेणार आहोत. आपण त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत रेडीमेड. तुम्हाला सर मग हे रेडीमेड नका सांगू आम्हाला आमची काहीतरी मेहनत राहू द्या. याच्या विचारात पडू नका. आपली प्रिपरेशन कशी सोपी होईल याच्यावरती फोकस करा. मीच सगळं काय केलं पाहिजे आणि मीच आता उठून सगळं प्रत्येक पॉइंट नुसार करतो. गरज नाही ना. तुम्हाला काही गोष्टी जे डॉंकी वर्क आहे ते तुम्ही करायचं नाहीये. तुम्ही स्मार्ट वर्क करायचंय. हे सगळं लिंक करणं, हे सगळं डेटा काढणं हे तुमचं काम नाहीये. ते आमचं काम आहे बरोबर. तुम्ही काय करणार आहात? दिलेला डेटा रीड करणार आहात. दिलेला डेटा पाठ करणार आहात. त्याचा फ्लो चार्ट करणार आहे. त्याचे पॉइंटर तुम्ही पाठ करणार आहे. हे तुमचं काम आहे. नॉट नोट्स म्हणजे नॉट डेटा क्युअर करणं. ते आपलं काम आहे बरोबर. सो तुम्ही त्या भानगडीत पडू नका. हे सांगायचंय मला की तुम्ही सर्व काही करू शकता. नो डाउट सर तुमच्याकडे ते पोटेन्शियल आहे. पण ती वेळ नाहीये. बरोबर? तो टाईम नाहीये किंवा ती प्रायोरिटी तुमची नसली पाहिजे. तुमची प्रायोरिटी आलेला डेटा पाठ करणं, आलेला डेटा लिंक करणं ही तुमची प्रायोरिटी राहिली पाहिजे. बरोबर? चला आणि यासोबत मंथली मॅगझिन रीड करायच्या, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या न्यूज त्याच्यामधून कव्हर करून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने करंट अफेअर आपल्याला कव्हर करायचंय आणि सर हे सगळं केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे रिव्हिजन. जर सर सगळं केलं, नोट्स काढल्या, लेक्चर केले, पण रिव्हिजनच नाही केली परीक्षा अगोदर, तर याचा काही उपयोग होत नाही. सो तुम्ही रिव्हिजन ठरवून घ्या, की मला आठवड्याला रिव्हिजन करायची आहे, का मला महिन्याला रिव्हिजन करायची आहे, पण रिव्हिजन करायचीच आहे लक्षात ठेवा. तुम्ही आठवड्याला रिव्हिजन करा सर. 5 दिवस 6 दिवस लेक्चर करतो, 7व्या दिवशी मी काय करतो सगळ्या आठवड्याची रिव्हिजन करतो. वेल अँड गुड आहे. तुला वाटतं नाही सर हे आठवड्याचं खूप सारखं रिपीटेड होऊन जाईल. मी एक काम करतो, पूर्ण 1 महिना लेक्चर करतो, नोट्स काढतो, लिंक करतो सिलेबस बरोबर आणि मग रिव्हिजन करतो तरी चालेल. पण एका महिन्याच्या पुढे जाऊन देऊ नका, नाहीतर बर्डन वाढून जातं बरोबर. सो सांगण्याचा हा पॉइंट होता. आय होप तुम्हाला एक क्लिअरिटी आली असेल की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार कशा पद्धतीने गोष्टी कव्हर करायच्या आहेत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, काही गोष्टी तुम्हाला या लेक्चरमधनं समजल्या असतील, तर सेशनला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर किंवा अशा पद्धतीचे कोणते लेक्चर तुम्हाला हवे आहेत हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यातून आपल्याला समजून जातं की तुम्हाला कोणते लेक्चर हवे असतात. आपण त्या पद्धतीने लेक्चर ऑर्गनाइज करूयात. बाकी बॅचेस बद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली. जर तुम्ही नवीन पॅटर्न नुसार तयारी करत असाल, तर यशोदय बॅचचा विचार तुम्ही नक्की करू शकता. इथं तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आता मिळून जाईल. जर तुम्ही आपला कोड यूज कराल, तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आता मिळून जाईल.
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मिळून जातील. तुम्ही जॉइन करू शकता. यासोबत कंबाईनची जर तुम्ही तयारी करत असाल तर कंबाईनच्या बॅचमध्ये एनरोल करू शकता. आपला कोड यूज कराल मॅक्सिमम डिस्काउंट मिळवण्यासाठी. जर WhatsApp चॅनल जॉइन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे, जॉइन करू शकता. टेलिग्राम चॅनलला नसाल तर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा. त्यासोबत DNA बाय अनिकेत जाधव हा देखील टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च कराल आणि जर नाहीच सापडलं तर WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला लिंक फॉरवर्ड करून देईल. पण पहिले तुम्ही सर्च करून जॉइन करून घ्या. WhatsAppसाठी मला WhatsAppला मेसेज करा. पण टेलिग्रामला तुम्ही सर्च करूनच जॉइन कराल. ओके. चला. सो हे सगळं लेक्चर आपल्याला डिस्कस करायचं होतं. आपण भेटूया अशाच एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक यू.